तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। आए चलते रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। ज्या क्रांतिकारकांनी, ज्या देशभक्तांनी ह्या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं, अनेक कष्ट सोसले, त्या लोकांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। आता 15 ऑगस्टपर्यंत दररोज त्या ठिकाणी विविध प्रभागामध्ये रॅल्या निघतील, प्रत्येक घराघरावर तिरंगा झेंडा फडकेल, जेणेकरून आजच्या पिढीला स्वातंत्र्य कसं निर्माण झालं, त्याच्या पाठीमागे किती लोकांचे कष्ट आणि त्याग आहे याची निश्चित आठवण येईल। आणि त्याच्यातून आजची पिढी भविष्यकाळामध्ये हा देश सामर्थ्यवान व्हावा, बलवान व्हावा, जगाच्या पाठीवर या देशाचा एक नावलौकिक व्हावा, दरारा व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहतील। म्हणून आज कोपरखैरणे विभागातल्या आपल्या सर्व सहकारी आणि देशभक्तांनी ही तिरंगा रॅली काढलेली आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले। त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव घरोघरी तिरंगा अभियानच्या माध्यमातून करून दिली जात आहे। कोपरखैरणे येथे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने युवक, ज्येष्ठ नागरिक, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते। यावेळी वंदे मातरमच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून निघाला। आमदार गणेश नाईक यांनी या रॅलीचे नेतृत्व केले। ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। आए चलते रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की आजच्या पिढीला स्वातंत्र्य कसे मिळेल त्यामागील कष्ट आणि त्याग युवा पिढीला समजावे, यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या वर्षीच स्वातंत्र्याची 75 वर्ष झाली। ह्या 15 ऑगस्टला 75व्या वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे। आणि ह्या अनुषंगानं ज्या क्रांतिकारकांनी, ज्या देशभक्तांनी ह्या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं, अनेक कष्ट सोसले, त्या लोकांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। आता 15 ऑगस्टपर्यंत दररोज त्या ठिकाणी विविध प्रभागामध्ये रॅल्या निघतील, प्रत्येक घराघरावर तिरंगा झेंडा फडकेल, जेणेकरून आजच्या पिढीला स्वातंत्र्य कसं निर्माण झालं, त्याच्या पाठीमागे किती लोकांचे कष्ट आणि त्याग आहे याची निश्चित आठवण येईल। आणि त्याच्यातून आजची पिढी भविष्यकाळामध्ये हा देश सामर्थ्यवान व्हावा, बलवान व्हावा, जगाच्या पाठीवर या देशाचा एक नावलौकिक व्हावा, दरारा व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहतील। म्हणून आज कोपरखैरणे विभागातल्या आपल्या सर्व सहकारी आणि देशभक्तांनी ही तिरंगा रॅली काढलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।